मित्रांनो, आई काळूबाईच्या संचारामध्ये वेताची काठी हाती घेतली जाते. याचं कारण म्हणजे आई काळूबाईसोबत 64 योगिनी असतात आणि त्या 64 योगिन्यांचे प्रतीक म्हणून ही वेताची काठी हाती घेतली जाते. परंतु ही काठी 64 अंगुली म्हणजेच 64 इंच लांब असायला हवी आणि ती मंत्रांनी भारलेली असायला हवी. या 64 अंगुली म्हणजेच एक योगिनीचे प्रतीक आहेत आणि या काठीचा उपयोग वाईट शक्तींना परावृत्त करण्यासाठी होतो. ही काठी हातात घेऊन आई काळूबाई भूत, पिशाच, शैतान, करणी, चेटूक इत्यादी वाईट नकारात्मक शक्तींना बांधते. म्हणून काळूबाईचा संचार झाल्यावर आई काळूबाईचे वारे हाती वेत घेऊन खेळते, म्हणजेच वेत खेळते.